50 सेकंदात दरोडा, उमरजमधील लाखोंची रोकड आणि सोनं लंपास. कराड तालुक्यातील उमरज येथे सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका नामांकित ज्वेलरच्या दुकानासमोर अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली. चोरट्याने डोळ्याची पापणी लवते न लवते तो सोन्या चांदीचे दागिने आणि 2.5 लाखांची रोकड असलेली बॅग पळवली. या घटनेनं सराफा व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. चोरे रोड परिसरातील श्री वाग्देवी ज्वेलर्सचे मालक गणेश यादव चोरेकर हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले होते आणि त्यांच्या दुचाकीला सोनं चांदी आणि रोकडने भरलेली बॅग अडकवलेली होती. त्यांनी दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता एका कुलपात जाणीवपूर्वक मेन वॅक्स भरल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे कुलूप उघडण्यास विलंब झाला आणि याच संधीचा फायदा घेत दबात धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने क्षणात दुचाकीला अडकवलेली बॅग उचलली आणि दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाला. गणेश यादव यांनी आरडाओरडा करत पाठलाग केला, मात्र चोरटा वेगाने निसटण्यात यशस्वी झाला. प्राथमिक माहितीनुसार लंपास केलेल्या बॅगेत सुमारे 2,50,000 रुपयांची रोकड, 8 तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे 5 किलो चांदीच्या वस्तू होत्या, अशी माहिती मिळताच उंबरज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश ठाणेकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी सुरू केली. संशयित दुचाकीस्वाराचा माग काढला जात आहे. चोरट्यांनी आधी कुलपात मेन भरून व्यापाऱ्याचे लक्ष विचलित केले आणि यावरून हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचं स्पष्ट होत आहे. दुकान आणि मालकाच्या येण्या जाण्याच्या वेळीची रेकी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अवघ्या 50 सेकंदात ही चोरी झाल्याचं CCTVमध्ये दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कराड, उमरज.